नोंदणीकृत दस्तऐवज, सूची क्रमांक 2 आणि विवाह प्रमाणपत्रांच्या डिजिटल स्वाक्षरीयुक्त प्रमाणित प्रती नागरिकांना घरबसल्या ऑनलाईन उपलब्ध करून देणाऱ्या ई प्रमाण प्रकल्पाचा गुरुवारी राज्यव्यापी शुभारंभ. 1865 पासूनचे नोंदणी अभिलेख होणार डिजिटल. जुने दस्तऐवज सुरक्षित जतनाला वेग. नोंदणी मुद्रांक आणि जमीन मोजणी सेवा होणार अधिक सुलभ. तंत्रज्ञानामुळे कार्यालयीन फेऱ्या होणार कमी. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते ई प्रमाण प्रकल्पाचा शुभारंभ. यासोबतच नोंदणी अभिलेखांचे डिजिटायझेशन आणि नोंदणी मुद्रांक विभागातील अधिसूचित सेवांचे सुलभीकरण या दोन महत्त्वपूर्ण उपक्रमांचेही महसूल मंत्री बावनकुळे यांच्या हस्ते उद्घाटन. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे निर्माण झालेल्या वाहतूक समस्येला पायबंद घालण्यासाठी पश्चिम विभाग संघर्ष समिती आक्रमक. खड्डे बुजवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून गुरुवारी माती मिश्रित मुरुमाचा वापर. खड्डे भरण्यासाठी माती आणि मुरुमाचा वापर केल्यामुळे संघर्ष समितीच्या सदस्यांनी व्यक्त केला संताप. पीडब्ल्यूडीच्या मातीयुक्त कारभाराची मलमपट्टी जागरूक नागरिकांनी रोखली. पश्चिम पट्ट्यातील शिरोली वांद्रा रस्त्यावर पाईट ते सुपे दरम्यान रस्त्यावर पडलेल्या खड्डे बुजवण्याची प्रशासनाची घाई. खड्डे भरण्यासाठी साईड पट्टीची माती उचलून खड्डे बुजवले जात असल्याचं धक्कादायक चित्र समोर. प्रवासी ग्रामस्थांच्या संतप्त प्रतिक्रिया. चाकण औद्योगिक वसाहतीमधील उद्योजकांच्या अडचणी सोडवण्यासाठी मुहूर्त ठरला. उद्योग मंत्री उदय सामंत 16 ऑगस्ट रोजी सायंकाळी रस्त्यांची पाहणी करून उद्योजकांशी साधणार संवाद. रस्त्यांच्या समस्येमुळे चाकण एमआयडीसी मधील काही कंपन्या महाराष्ट्राबाहेर किंवा राज्यातील अन्य जिल्ह्यांमध्ये स्थलांतरित होण्याची शक्यता वाढल्याने उद्योग मंत्री ऍक्शन मोडवर. चाकणमधून 20 उद्योग स्थलांतरित होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी औद्योगिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून केली चर्चा. उद्योगांच्या समस्या केवळ चर्चेपुरत्या न ठेवता त्या प्रत्यक्ष समजून घेऊन त्यावर मार्ग काढण्याच्या दृष्टीने रविवार दिनांक 16 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4 वाजता चाकण येथे उद्योजक आणि औद्योगिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत प्रत्यक्ष बैठक घेणार. चाकण वाहतूक समस्येसंदर्भात पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्र सिंह कुशवाह, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय भिसे, पुणे विभागीय अधिकारी नितीन गवळी यांच्या पथकाची गुरुवारी चाकण पाहणी दौरा. नित्याची वाहतूक कोंडी, जीवघेणे अपघात आणि रस्त्यावरील खड्ड्यांचे कायमचे साम्राज्य या चाकण एमआयडीसीच्या पायाभूत सुविधांच्या गंभीर समस्या. औद्योगिक क्षेत्रातील लघु उद्योजक, फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीज आणि ट्रॅफिक मुक्त चाकण कृती समिती सदस्यांची उपस्थिती. चाकण कृती समिती सदस्य आणि उद्योजकांनी जिल्हाधिकारी आणि एमआयडीसीचे सीईओ यांना चाकण औद्योगिक वसाहतीमधील रस्त्यांची स्थिती, उद्योजकांच्या समस्या, नित्याची वाहतूक कोंडी याविषयी दिली माहिती. चाकण तळेगाव चौकात कृती समिती सदस्य कुणाल कड, प्रतीक जाधव, प्रशांत टोपे, उद्योजक शेडवाळे, उपसरपंच प्रकाश खराबी, सुदाम बोत्रे यांच्यासह स्थानिक नेते, उद्योजक, चाकणकर नागरिकांची उपस्थिती. यावेळी खेड पंचायत समितीचे माजी उपसभापती अमोल पवार यांनी चाकणच्या वाहतूक समस्येसंदर्भात पोटतिडकीने मांडली बाजू. दीप अमावस्येच्या अंधाऱ्या रात्री खेड तालुक्यातील कान्हेवाडी बुद्रुक येथील स्मशानभूमीत अघोरी विधीचा प्रकार. जादूटोण्याचा संशय बळावला. स्मशानभूमीच्या जाळीमध्ये 2 कोंबड्यांचा बळी, कापलेला कोहळा, साडी चोळी आणि आढळला हिरवा चुडा. ग्रामस्थांनी व्यक्त केला संताप. लोखंडी जाळीला घातला हार, लिंबू मिरची, साडी चोळी, बांगड्या आणि कापलेल्या कोहळ्याने गावभर घबराट. कोंबड्यांचा बळी आणि उतारा टाकल्याने उडाली खळबळ. तास्कमान आणि भामा आसखेड धरणाच्या प्रलंबित प्रश्नांवर मंत्रालयात खलबत. ठोस निर्णयासाठी आमदार बाबाजी काळे यांचा पाठपुरावा. मुंबई येथे खेड तालुक्यातील जलसंपदा विभागाशी संबंधित विविध प्रलंबित प्रश्नांवर बुधवारी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक संपन्न. कालवे, पूल, बंधारे, धोकादायक स्ट्रक्चर आणि शेतजमिनींच्या प्रश्नांवर जलसंपदा मंत्र्यांसोबत बैठक. खेड शिरूर तालुक्यामधील 18 गावांना उपसा सिंचनाचे पाणी, प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी परत मिळवण्याच्या मुद्द्यावरही बैठकीत सविस्तर चर्चा. गुळाणी, वाकळवाडी, गोसासी रस्त्याची दुरावस्था. रस्त्याची चाळण, ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे. नागरिक वाहन चालक त्रस्त, नागरिकांचा जीव धोक्यात.
सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने रस्त्यावरील खड्डे बुजवावेत. वाकळवाडी गावचे सरपंच नरेंद्र वाळुंज यांची मागणी. उसने घेतलेल्या पैशाच्या कारणावरून झालेल्या वादाचे पर्यावसन हाणामारीत. भाजी विकत असताना तरुणाला मारहाण करत 2 चुलत भावांनी जीवे मारण्याचीही दिली धमकी. या प्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात तुषार मोहन कोळेकर वय वर्ष 26 आणि चैतन्य कोळेकर वय वर्ष 21 दोघेही राहणार कोयाळी तालुका खेड यांच्या विरोधात गुन्हा दाखल. याबाबत अक्षय कृष्णा कोळेकर वय वर्ष 27 राहणार कोयाळी यांची फिर्याद. आळंदी येथे वडगाव रस्त्यावर भाजी मंडईमध्ये 11 ऑगस्ट रोजी दुपारी 3च्या सुमारास घडला प्रकार. फिर्यादी अक्षय याच्यासह त्याचा मोठा भाऊ कृणाल कोळेकर यालाही शिवीगाळ आणि कोयत्याने तोडून टाकण्याची दिली धमकी. आता पाहुयात मागील 24 तासांमध्ये पडलेल्या पावसाची मंडलनिहाय नोंद.